सगळ्यात आधी कृषी मंत्र्यांनी कबूल केलं पाहिजे की ते सभागृहात रम्मी खेळत होते. उगाच ते पॉपअप झालं, ॲड आली, हे छोट्याशा मुलालाही कळतं की ते कोणता पत्ता खेळत होते, विचार काय, डोकं का खाजवत होते. पॉपअप करताना डोकं खाजवावं लागतं का? विचार करून पत्ते खेळत होते. आणि पुन्हा बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय. तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात आणि ही छोटी मोठी गोष्ट आहे का? राज्याचा कृषी मंत्री अशा पद्धतीनं सभागृहात रम्मी खेळणं, राज्याच्या सभागृहात, या सभागृहातले लोक कोण कोण होते, त्याच्या परंपरा काय होत्या, आपल्या महाराष्ट्राची परंपरा काय सभागृहाची, असं असताना आणि तुम्ही आधीच अनेक वक्तव्य करून बसलेला शेतकरी विरोधात. आणि म्हणून मला असं वाटतं तुमचं हे कृत्य अतिशय असंवेदनशीलतेचं आहे, शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या जखमीवर मीठ चोळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त नाराजी व्यक्त केली, मुख्यमंत्री हतबल झालेले आहेत असं माझं मत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री पूर्णपणे हतबल झालेले आहे. मंत्री काय करतात त्यांना काही करता येत नाही, आमदार काय करतात त्यांना काही करता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कोकाटेंचं जे कृत्य आहे अतिशय चुकीचं आहे. आज अजितदादांचा वाढदिवस आहे. मी म्हणेल अजितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी महाराष्ट्राला गिफ्ट दिलं पाहिजे की कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे. कोकाटे असं म्हणतायत की राजीनामा घेण्यासारखं कृत्य मी केलंच नाहीये आणि जर हे तुम्ही सिद्ध कराल तर पुढचं जे आता येणारं हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यात मी राजीनामा देईन. मग मला असं वाटतं सगळ्यांना रम्मी खेळायला प्रोत्साहन द्या. हे कृत्य तुम्ही काही केलेलं नसेल तर खुलेआम सगळ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी की रम्मी खेळणं म्हणजे काहीच न खेळण्यासारखा प्रकार आहे. सगळ्या महाराष्ट्रात रम्मी खेळण्यासाठी एक स्वतंत्र धोरण आखा आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने रम्मी खेळलं पाहिजे अशा प्रकारचा एखादा अध्यादेश तरी काढा. मग परंतु बिनधास्त खेचावं, लवकरात लवकर खेचावं. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी लवकरात लवकर कोर्टाची पायरी चढावी. आणि मला असं वाटतं जे कोणी ह्याच्यात दोषी असेल आणि तुम्ही जर रम्मी खेळत असाल तर तुम्ही राजीनामा देणार अशा पद्धतीनं त्यावेळेस कोर्टात खेचताना स्पष्ट करावं. परंतु सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीत एका पाठोपाठ एक वादग्रस्त विधानं सुरू असतानाच कृषी मंत्र्यांनी रमी पत्ते खेळण्यापर्यंतची ही मजल, खरं तर शेतकऱ्यांचा हा अपमान नाही का राज्यातल्या देशातल्या? अपमान आहे. मी सांगितलं ना, शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. कारण ठीक आहे तुम्ही खाजगी जीवनात रम्मी खेळत असाल नाही तर आणखी काही खेळत असाल त्याच्याशी जनतेला काही देणं घेणं नाही आहे. पण विधानसभा असो, विधान परिषद असो, या महाराष्ट्राच्या लोकशाहीचे प्रमुख मंदिर आहे, पवित्र स्थान आहे. आणि या ठिकाणी रम्मी खेळणं मला असं वाटतं हे अपवित्र काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे शेतकऱ्यांच्या जखमीवर आताच्या काळात शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्या काळामध्ये कृषी मंत्री जर असंवेदनशील असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांचा वाली कोण आहे? सर, एकीकडे तेलंगणा, गुजरात सारखे राज्य आहेत त्या ठिकाणी रमी बॅन करण्यात आलेली आहे, मात्र आपल्याकडे मंत्रीच रमी खेळताना बघायला मिळतात. मला याच्यातलं डिटेल माहिती नाही, बॅन आहे की चालू आहे. पण पत्ते खेळताना आपल्याकडे रम्मीला मला असं वाटतं गुन्हा मानत नाही असं मला वाटतं. परंतु जर अशा पद्धतीनं बॅन बाकीच्या राज्यात असेल तर आपल्याकडे सुद्धा अशा पद्धतीनं बॅन असला पाहिजे. परंतु सध्या जुगाराचा तर सुळसुळाट आहे या राज्यामध्ये. ऑफिशियली जुगार या राज्यामध्ये चालतोय आणि त्याला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. पण सर, 1 रुपया म्हणजे त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य होतं की 1 रुपया सुद्धा भिकारी घेत नाही असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. तर आज त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना म्हणतात की मी भिकारी शेतकऱ्यांना म्हटलो नव्हतो, तर सरकार 1 रुपया, सरकारला शेतकरी 1 रुपया देतात, त्यामुळे त्यांचा बोलण्याचा रोख आता सरकार कुठेतरी भिकारी अशा पद्धतीने ते बोलले. हे पण जो बूंद से गई वो हौद से आती नहीं रहती. जे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्यातून त्यांच्या इज्जतीचा, इब्रतीचा जो बोजवारा वाजायचा तो वाजलेला आहे. परंतु त्यांच्या इज्जतीचं जे व्हायचं ते होत राहील. परंतु या महाराष्ट्राची इज्जत त्यांनी
इज्जतीचे लक्तर त्यांनी टांगले नाही पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, तुम्ही परिषदेमध्ये असता, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. माणिकराव कोकाटे हे यांना अनेक वेळा विधान परिषदेत प्रश्नांची उत्तरं देताना पण त्यांना ते जमलं नाही. अनेक वेळेला सत्ताधारी आमदारच त्यांच्यासोबत भिडले. तर त्यांचं एकंदरीत म्हणजे कामकाज देखील कसं आहे, तुम्ही त्यांच्या कामकाजाकडे कसं पाहता? कामकाज आता सरकारच्या निर्देशानुसार ते काम करतात. कामकाज म्हणूनही कोणताच मंत्री, आता त्यांचंच एकट्याचं काय, महाराष्ट्रातला कोणताच मंत्री समाधानकारक काम करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्याच एकट्याविषयी काय बोलायचं. महाराष्ट्रातल्या कोणत्या मंत्र्याचं समाधानकारक काम आहे तर एकही हाताच्या बोटावर सुद्धा मोजता येणार नाही, एवढे सुद्धा लोक याच्यामध्ये नाही आहे. सर, माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ आहे तो कुठेतरी सत्ताधारी पक्षातीलच नेत्यांनी व्हायरल केल्याचं सांगितलं जाते, कारण त्याच्या मागे सत्ताधारी पक्षातले आमदार आणि काही मंत्री उत्तर देण्यासाठी बसतात. असं नाही, कॅमेरे आहे तिथं लागलेले, कोणी काढला अशातला भाग नाही आहे. तो कॅमेरे लागलेले याच्यामध्ये, या कॅमेऱ्यातून व्हिडिओ कॅमेरे लागलेले तिथं, कोणी टिपलं असेल त्याला काय. परंतु माणिकराव कोकाटे म्हणतात की या सगळ्या संदर्भातली सखोल चौकशी जी आहे ती झाली पाहिजे म्हणून, कारण की व्हिडिओ रेकॉर्ड कोणी केला या संदर्भात देखील ते प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला. मला असं वाटतं व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केल्यापेक्षा तुम्ही रम्मी खेळत होते का नव्हते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी व्हिडिओ रेकॉर्ड कोणी केला असेल नसेल हा वेगळा मुद्दा आहे, पण तुम्ही रम्मी खेळत होते का नव्हते एवढा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. परंतु ते इतक्या ठाम पद्धतीने कसे बोलतायत, ज्या पद्धतीने रोहित पवारांनी सुद्धा ट्विट केलं, तुम्ही देखील दावा करतायत की ते रमीच खेळत होते, परंतु कृषी मंत्री मात्र आपल्या भूमिकेवरती नेहमीप्रमाणे ठाम आहेत की मी रमी खेळलोच नाही आणि एवढं काय मोठं झालंच नाही. रमीच खेळत होते, जरा आणखी झूम करून बघा, पूर्णपणे पत्ते सुद्धा दिसतील, पाहिजे एका आहे का दुर्री आहे का चौरी. ते म्हणतायत की मी व्हिडिओ स्किप करत होतो, माझा फोन स्किप असा करत नसतात, लहान मुलांना स्किपचं बटन दाबावं लागतं, आपोआप स्किप होत असतं, क्षणात होत असतं, त्याला सेकंद सुद्धा लागत नाही. एवढे वेळ 4-4 वेळेस बटन स्किप करायला दाबावं लागत नाही. मला वाटतं तुम्हालाही चांगलं माहिती आहे. नवीन वक्तव्य केलेलं होतं, म्हणजे सुरुवातीला त्यांचं एक वक्तव्य आलेलं होतं, या प्रकरणात त्यांनी 2 ते 3 वेळा स्टेटमेंट बदलल्याचं पाहायला मिळतं. ते दोषी माणूस गिल्टी असल्यानंतर, दोषी असल्यानंतर अशा पद्धतीनं सातत्याने वक्तव्य बदलत असतो. सर, महाराष्ट्रात हानीग्रस्त प्रकरण खूप पाहायला मिळते. मी खऱ्या अर्थानं मी बोलतो त्याच विषयावर, मी त्याही विषयावर येतो. महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. 2006 11 जुलैला मुंबईत जो बॉम्बस्फोट झाला होता, ज्याच्यात 120च्या वर लोकांचा बळी गेला होता. हे बॉम्बस्फोट वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेमध्ये एकाच वेळेस झाले होते साखळी पद्धतीनं. याच्यातले 12च्या 12 आरोपी काल निर्दोष सुटलेले आहे. खालच्या कोर्टाने काही लोकांना फाशी आणि काही लोकांना जन्मठेप दिली होती. मला याच्यातला 120 का 129 आकडा मृतांचा होता 2006 मध्ये. 12 आरोपी त्याच्यामध्ये अटक होते. मला वाटतं सिमी संघटनेचे असतील, परंतु हे 12चे 12 लोक ज्यांना खालच्या कोर्टानं फाशी आणि जन्मठेप 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप, हे सगळे निर्दोष काल कोर्टाने सोडलेले आहेत. राज्य सरकार एकीकडे दहशतवादाच्या विरोधात बोलते, केंद्र सरकार दहशतवादाच्या विरोधात बोलते, परंतु आपण कोणता स्फोट होता, त्याच्यात कोणतं स्फोटसाठी साहित्य वापरलं गेलं, काय काय चाललं हे सुद्धा कोर्टात सांगू शकलेलं नाही महाराष्ट्राचं सरकार. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारच्या बेपर्वाईमुळं 2006च्या या घटनेतले रेल्वेतील साखळी बॉम्बमधले आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. खरं तर सरकार कोणत्याही विषयावर मागच्या सरकारवर दोष देत असतं, परंतु ही सुनावणी चालू असताना स्पष्टपणे जर सगळे सरकारी वकील जे वक्तव्य आहे, कोर्टाचं जे वक्तव्य आहे ते जर बघितलं तर हा स्फोट वापरण्यासाठी काय काय केमिकल वापरलं, कशा पद्धतीने केलं, एवढी साखळीसुद्धा सरकारला सिद्ध करता आली नाही. आणि परिणामी 12 आरोपी निर्दोष सुटलेले आहे. सरकारने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. या 12 आरोपीची जी जन्मठेप आणि फाशी रद्द केलेली आहे त्याला चॅलेंज केलं पाहिजे. आणि हा तपास नव्याने करत असताना पुन्हा एकदा याच्यातले एक्सपर्ट बोलवले पाहिजे. कारण 12 लोक सुटत असताना 120 लोकांचा जो बळी गेला आहे तो महाराष्ट्र कदापि विसरू शकत नाही.
म्हणून सगळ्यात आधी हा जो कालच्या घटनेकडे, ठीक आहे बाकीचे राजकीय विषय आपल्या चालतील, परंतु सगळ्यात आधी मुंबई बॉम्बस्फोट जो 2006चा आहे, याच्यातल्या सगळ्या आरोपींचा जो जामीन झाला, याला सरकार जबाबदार आहे, राज्याची विधी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे. सगळ्यात आधी ज्या ज्या अधिकारी याच्यात तपासत होते त्यांची चौकशी झाली पाहिजे. नव्याने याचं चौकशी करून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे आणि या 12 लोकांची जन्मठेप आणि फाशी कायम झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही आपल्या निमित्तानं करत आहोत. दुसरी गोष्ट, राज्यामध्ये 30,000 नर्सेसचा मागच्या 3-4 दिवसापासून संप चालू आहे. याच्याकडे सुद्धा कोणाचंही लक्ष नाही. रुग्णांचे हाल होत आहेत, ऑपरेशन्स कित्येक स्थगित झाले, काहींचा जीव जातोय, परंतु याच विषयाकडे सरकारने कुठेही ढुंकून बघितलेलं नाही. जे कंत्राटीकरण नर्सेसच्या कामाचं होतंय, त्यांना जे वेगवेगळे वेतनाचे जे काही आयोग आहे त्याच्या पद्धतीनं त्यांना वेतन मिळत नाही. इकडे भ्रष्टाचार कोट्यवधी रुपयाचा, अब्जावधी रुपयाचा सरकार करतं, परंतु ज्या नर्सेस महत्त्वाच्या, नर्स म्हणजे एक सेवा करणारे घटक आहे. आणि ह्या 30,000 नर्सेस मागच्या 4-5 दिवसापासून संपावर आहे. यांच्या संपावर सरकारने तोडगा काढला पाहिजे, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या सार्वजनिक आरोग्याची अव्यवस्था याच्यामुळे झालेली आहे. कित्येक रुग्णांचे फोन येतात, डॉक्टर्सना स्वतः वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात आहे. डॉक्टरनी करू नये अशातला भाग नाही, परंतु हा नर्सेस यांचा संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं लातूरला छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, जी आता तुम्ही कोकाटींचा विषय काढला, त्या संदर्भात मला वाटतं प्रत्येक गिफ्ट तिथल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना दिलं. तटकरे साहेबांनी शांततेनं, ठीक आहे अशा वेळेस आंदोलन असल्यावर आंदोलनाच्या भूमिका असताना शांततेने त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अतिशय शांततेने या सगळ्या गोष्टी सहन केल्या असं म्हणेल मी, परंतु या सहन कराव्याच लागतात. आणि त्याच्यानंतर जे राष्ट्रवादीच्या गुंडांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली त्या व्यक्तींना, एखाद्याला एखादी चापट मारणं, एखादा बुक्का मारणं इथपर्यंत मी समजू शकतो, परंतु जी जीवघेणी मारहाण राष्ट्रवादी काँग्रेसचे, मग ते कोण सूरज चव्हाण आहे कोण आहे मला माहिती नाही, आणखी तिथले काय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष, या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं मारहाण केली, काय गुन्हे दाखल केले? खरं तर 307 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आत्तापर्यंत, कारण जीवे मारण्याचा प्रयत्न त्या छावाच्या कार्यकर्त्यांचा झालेला आहे. हेच काम जर विरोधी पक्षाच्या एका लोकांनी केलं असतं तर मला असं वाटतं सरकारने त्यांना देमाय धरणी ठाय केलं असतं. परंतु ही गुंडागर्दी, भले लातूरची गुंडागर्दी असेल, विधानभवनातली गुंडागर्दी असेल, विधानभवनाच्या कॅन्टीनमधली गुंडागर्दी असेल, हे ज्या पद्धतीनं या राज्यात चालू आहे, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये, मला आठवतं उद्धवजींचं सरकार असताना किरीट सोमायला इथं काहीतरी खर्चटलं होतं, तर राष्ट्रपती राजवटीची मागणी भारतीय जनता पार्टीनं केली होती. त्या राणा दाम्पत्यांना अटक केली तर राष्ट्रपती राजवटीची मागणी यांनी केली होती. म्हणून आताची स्थिती त्याच्यापेक्षा भयावह आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये अशा पद्धतीनं कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. आता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना कशा पद्धतीने अडकवतात, माझ्याकडे एक उदाहरण आहे, असे अनेक मी देईल, परंतु एक उदाहरण काल रात्रीचं आहे. आमचे शिवसेनेचे अहिल्यानगरचे शहर प्रमुख आहे किरण काळे, यांच्यावर रात्री 9:30 वाजता कर्जतच्या एका महिलेने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल करताना तिच्याबरोबर कोणती तरी संघटना आहे, त्याचे लोक होते, पवन भिंगारदेवे, भीम आर्मी बहुजन एकता मिशन, आता कोणती संघटना माहीत पण नाही. आणि त्या महिलेच्या सांगण्यावरून ताबडतोब शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना अटक केली. आता मला असं वाटतं अशा अटकेला चौकशी केली पाहिजे. कर्जत आणि हे राहणारे नगर कोणताही संबंध नाही, परंतु स्थानिक राजकारणातील तिथले राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे आमदार आहे, यांच्या सांगण्यावरून अशा पद्धतीनं ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे. सत्ताधारी पक्षाचे हातचे बाहुले मला असं वाटतं राज्याचे पोलीस झालेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मी शेकडो उदाहरणं असे देऊ शकतो, जे हे किरण काळेंचं आहे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे, अहिल्यानगरचे शहर प्रमुख आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं एकीकडं अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष काम करतो आणि एकीकडे अशा पद्धतीनं गुंडागर्दी करतोय. आणि म्हणून प्रामुख्यानं मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपावर कारवाई व्हावी, सरकारी रुग्णालयात नर्सेसचा संप मिटवावा, गुंडागर्दीचा बंदोबस्त करावा, रमी खेळणाऱ्या मंत्र्याला घरी पाठवावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं
काल जे एकनाथ खडसे यांनी आरोप केला, लोढा नामक जो व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा आहे, हनी ट्रॅपमध्ये अशा पद्धतीने हा हनी ट्रॅप, नाशिकचा हनी ट्रॅप मला असं वाटतं स्वतंत्र प्रकरण आहे. नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये सुद्धा कोण कोण आहे, काय काय आहे, कोण अधिकारी आहे, आताच्या सत्ताधारी पक्षातले सुद्धा काही लोक याच्यामध्ये आहेत का घडवण्यामध्ये, मला असं वाटतं या सगळ्यांची चौकशी, याच्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मग नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण असेल त्या रिसॉर्टमधलं, किंवा हे लोढाचं हनी ट्रॅपचं प्रकरण असेल. आता लोढा कोणाच्या जवळचा आहे काय सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. कशा पद्धतीनं त्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये. मागच्या वेळेस वंचितचा उमेदवार पाहत होता, मग त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि त्यावेळेसपासून तो कोणाच्या जवळचा निर्माण जवळचा झालेला आहे. जर हे सगळे विषय बघितले तर एकीकडे गुन्हेगारांना संरक्षण दिलं जातं आणि एकीकडं विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं जेलमध्ये पोचवलं जातं. अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था खुंटेला टांगलेली महाराष्ट्रातली आत्ताच्या घडीला झालेली आहे, असं आमचं मत आहे. सर, हनी ट्रॅपच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलंय की लोढा यांचे फोटोज सुप्रिया सुळेंसोबत असतील किंवा शरद पवारांसोबत देखील आहेत, मात्र पुरावे द्या. विरोधक पुराव्यांअभावी आरोप करत आहेत. मी ज्या वेळेला विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेला मी पुरावे दिले आणि पुरावे मला सिद्ध करावे लागले नाही. विरोधकांवर ही वेळ येते आता की त्यांना त्यांचे पुरावे सिद्ध करावे लागतात. मला असं वाटतं त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यात, असं कुठं आम्ही म्हटलं. पण त्यांच्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे हे तर कबूल करा. वंचित बहुजन आघाडीचा तो उमेदवार झाला होता, त्याला त्यांनी नंतर 4-5 दिवसात फॉर्म वापस घेतला आणि भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश दिला. मुद्दा एवढा आहे की अशा पद्धतीनं कृत्य करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. बाकी आम्ही फडणवीस त्याच्यात आहे किंवा कोणी आहे असं आम्ही कुठं म्हटलेलं आहे. पोलिसांनी अटक केलं आहे, सगळा गुन्हा रन झालेला आहे. आता त्याचा तातडीनं तपास व्हावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि लोढांचा पूर्ण इतिहास बघितला तर ते लोढा कोणाच्या जवळचे हे जरा समोर आणावं, तपास करायचा सांगितलं आम्ही. पुरावे तर आहेच ना सगळे. बरोबर आहे. काल देशाचे मुख्य न्यायाधीश यांनी कर्नाटकच्या बेंगलोरमधल्या एका प्रकरणावर चर्चा करताना ईडीच्या विषयी जे वक्तव्य केलं आहे की तुमच्या निवडणुकीच्या मतदानाचे लढे मतदारामध्ये लढा, त्याच्यात ईडीनं सुपारी घेण्याची गरज नाही, अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं आहे. आणि मला वाटतं सत्य त्यांनी बोललेलं आहे. कारण जे कर्नाटकचं प्रकरण आहे त्याच्यापेक्षा भयानक प्रकरणं महाराष्ट्रात आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर कर्नाटकचं प्रकरण हे सोपं प्रकरण आहे. तसं बहीण भावाचं एकमेकांना गिफ्ट दिलेली जमीन आहे, ॲक्विजिशन आहे, काय बेंगलोर प्राधिकरण आहे, अशी ती केस आहे. पण त्याच्यापेक्षा भयानक प्रकरणं आम्ही समोर ठेवलेली आहेत, तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ईडी कारवाई करत नाही. आणि कर्नाटकच्या याच्यावर कारवाई करते. तर मला वाटतं मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ईडीच्या इन्क्वायरी झाल्या, मग संजय राऊत साहेबावर झाल्या मागच्या काळामध्ये, अन्य अनिल परबांना कित्येक वेळेस बोलवलं गेलं, आता रोहित पवारांच्या इन्क्वायऱ्या करतायत, ह्या सगळ्या राजकीय हेतून आहे. आणि हे मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या किंवा सगळ्यांच्याच लक्षात आलं, हे खरं तर चांगली गोष्ट आहे. सर, राष्ट्रीय राजकारणामध्ये जे उपराष्ट्रपती आहेत देशाचे जगदीप धनखड यांनी अचानक पद्धतीने राजीनामा दिलाय. प्रकृती अस्वस्थच्या कारणामुळे त्यांचा हा सगळा राजीनामा झालेला आहे आणि अखेर त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आलेला आहे. 15 तास उलटून गेल्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारला जातोय. काय एकंदरीतच सांगाल या राजीनाम्याच्या संदर्भात? मला असं वाटतं तो देश पातळीचा विषय आहे, मला त्याच्यातलं जास्त माहिती नाही. राजीनामा दिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि तो स्वीकारला राष्ट्रपतींनी, एवढंच मला माहिती आहे. बाकी त्यातलं राजकीय कंगोरे मला कोणतेही ज्ञान नाही. हा तुम्ही मला महाराष्ट्रातल्या सगळ्या विषयाचं विचारा, मी सगळं सांगतो. जालिंदर सुपेकर यांच्यावरती मोठे आरोप झाले होते. जालिंदर सुपेकरांना क्लीन चिट दिली. खरं तर जालिंदर सुपेकरांचं नाव वैष्णवी हगवणीच्या प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये असायला पाहिजे होतं, परंतु इथले पोलीस सत्ताधारी पक्षाच्या याला बांधलेले स्पष्ट होतं आहे. कारण हगवणे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादा पक्षाचे आहेत, सुपेकर त्यांना पाठिंबा देणारे आहेत. फक्त सुपेकरांचं नाव चार्जशीटमध्येच असलं पाहिजे. या सुपेकरांवर फक्त तेवढाच आरोप नाही तर अनेक मागच्या 10-15 वर्षांनी आरोप आहेत त्यांच्याकडे.
खरेदीमध्ये घोटाळ्यामध्ये आहे, पोलीस सेवा करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने कसं कोणाला फेवर केलं त्याचे आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राचं पोलीस दल अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या गुन्हेगारांना क्लीन चिट देतं, याचा अर्थ या राज्यात काय चालू आहे अनागोंदी हे लक्षात येतं. सर हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से वीडियो वायरल होने के बाद अब प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कोकाटे जी ने कहा है कि मेरे खिलाफ इंक्वायरी कर लो और कुछ निकलेगा तब मैं इस्तीफा दूंगा. मैं समझता हूँ राज्य के कृषि मंत्री इस प्रकार असंवेदनशीलता से वर्तन कर रहे, सदन में रमी खेल रहे, ये महाराष्ट्र के लिए बहुत खेदजनक चिंताजनक है. किसानों के अनेक प्रश्न अभी के समय में होते हुए अगर कृषि मंत्री सदन में रमी खेल रहे हैं तो उन्होंने तुरंत रिजाइन करना चाहिए. जिनको किसानों के जो समस्या है इसके बारे में कुछ लेना देना नहीं है, किसानों के हित के बारे में कुछ लेना देना नहीं है, और रमी खेलने में मशगूल है, तो सब में पहले वो कुछ भी बोले उनका रिजाइन सब में पहले होना चाहिए. उसी प्रकार हमने एक बात रखी, जो मुंबई बॉम्ब स्फोट हुआ था 2006 में अलग अलग जगह, उसमें 120 के ऊपर लोग मरे थे. उन पे जो 12 लोग अरेस्ट थे उन पे केस चली, नीचे के कोर्ट ने कोई लोगों को फांसी, कुछ किसी को उम्र कैद की थी. लेकिन सरकार के जो एग्रेसिव स्वरूप उसमें नहीं रहा लीगली, और इसके वजह से 12 लोग छूटे हैं. मैं समझता हूँ 120 जो लोग मरे थे उनकी आत्मा अब क्या कहेगी. इसलिए इस 12 लोगों को फिर एक बार सुप्रीम कोर्ट में इसके लिए अपील करके इनको अंदर डालना पड़ेगा, इनको फांसी पे लटकाना पड़ेगा. इसी प्रकार महाराष्ट्र में जिस प्रकार नर्सेस का स्ट्राइक चालू है, 30,000 नर्सेस स्ट्राइक पे है, इससे कई ऑपरेशन नहीं हो रहे, कहीं पेशेंट उनकी कैजुअलिटी के लिए उनके कुछ डेथ हो रहे हैं. और ये सब बातें हुए, सरकार ने 30,000 नर्सेस के स्ट्राइक की तरफ ध्यान देना चाहिए. उनके जो प्रश्न है उसके तरफ मैं सरकार का ध्यानाकर्षण करता हूँ. इसी प्रकार महाराष्ट्र में जो सत्ता में बैठे लोग हैं जिस प्रकार गुंडागर्दी करते हैं, लातूर में जिस प्रकार कृषि मंत्री के रिजाइन के लिए छावा संगठन के कार्यकर्ताओं ने आंदोलन किया, उनको एनसीपी के गुंडों ने जिस प्रकार मारपीट की है, मैं समझता हूँ ये मस्ती सत्ता की, इसके लिए इन लोगों पे कड़ी से कड़ी कार्रवाई की ज़रूरत है. महाराष्ट्र में इस प्रकार राष्ट्रवादी के कार्यकर्ता गुंडागर्दी कर रहे हैं, एकनाथ शिंदे के कार्यकर्ता गुंडागर्दी कर रहे हैं, और बीजेपी ये सब देख रही है. और इसलिए जो गुंडागर्दी लातूर में हुई, जो गुंडागर्दी विधान भवन में हुई, जो गुंडागर्दी विधान भवन के कैंटीन में हुई, ये सब महाराष्ट्र के मुख्यमंत्री सिर्फ देख रहे हैं, इस पर नाराजगी प्रकट कर रहे हैं, कार्रवाई कुछ भी नहीं कर सके. और इसलिए इस प्रकार कायदा व्यवस्था का प्रश्न महाराष्ट्र में बड़े सीरियसली खड़ा हुआ है. एक तरफ कोकाटे जी ये भी कहते हैं कि जितने विरोधी नेता हैं मेरे खिलाफ जो कह रहे हैं उनको मैं मानहानि का दावा नोटिस भेजूंगा. जल्दी से जल्दी भेजना चाहिए उन्होंने. उनका मान कितना है समाज में हम देखेंगे, क्योंकि कृषि मंत्री रहते हो अगर रमी खेल रहे हो तो इनका मान क्या रहा. ये तो राज्य का मान कम कर रहे हैं, राज्य की हानि ये कर रहे हैं, इसलिए उनके नोटिस का हम रास्ता देखते हैं. आपने कहा कि दादा गिफ्ट देंगे, अगर आप मान अभी दादा की पार्टी के लोग रोज गुंडागर्दी करते हैं, छावा के कार्यकर्ताओं को मारते हैं, कृषि मंत्री रम्मी खेलते हैं, कुछ कार्यकर्ता अपने बहू को मार डालते हैं. तो ये दादा के कार्यकर्ता इसी प्रकार के काम कर रहे हैं. अब दादा देखेंगे क्या करना है क्या नहीं. सर वही दूसरे राज्यों में रमी बैन की गई है, उसको लेकर के महाराष्ट्र में कदम उठाने चाहिए. मैं समझता हूँ कहाँ बैन की कहाँ नहीं की मुझे पता नहीं, लेकिन अगर ज़्यादा से ज़्यादा जगह पर बैन हुई तो बैन करना चाहिए. मेरा सवाल है रमी कौन खेलता है कौन नहीं खेलता उससे हमको लेना देना नहीं, लेकिन सदन ये लोकशाही का एक पवित्र मंदिर है डेमोक्रेसी का, वहाँ भी इस प्रकार रमी खेलना गलत है, ये हमारी भूमिका है. वाइस प्रेसिडेंट जगदीप धनखड़ ने अचानक इस्तीफा दे दिया है, जिसको लेकर के काफी घमासान मचा हुआ है. हमें ये नेशनल लेवल का कोई पता नहीं है, लेकिन रिज़ाइन दिया है उन्होंने अपने कुछ आरोग्य के मसले के कारण. बाकी इसके ऊपर हमको कुछ पता नहीं. सर आपने ट्रेन सीरियल ब्लास्ट का जिक्र किया है, इसको लेकर सवाल खड़े किए. इसे लेकर राजनीति फिलहाल देखते मिले राज्य में. सरकार कह रही है कि हम इसे सुप्रीम कोर्ट में लेकर जा रहे हैं, पूरे मुद्दे को एक बार फिर से रिव्यू किया जाएगा.
वहीं अबू आजमी कहते हैं कि एक बार फिर साबित होता है कि कैसे मुसलमानों को टारगेट किया जाता है और उन्हें फॉल्स केसेस में फंसाया जाता है। ये देखो, इसमें सरकार बहुत सारे बातें कोर्ट में सिद्ध नहीं कर सकी। बॉम्ब ब्लास्ट में क्या क्या यूटिलाइज किया है, किस प्रकार चेन थी, तो इसका सरकार का लीगल जो विभाग है वो कार्यक्षम है और सरकार की अकार्यक्षमता से ये बात हुई है। नीचे का कोर्ट 5 लोगों को फांसी सजा सुनाता है और 7 लोगों को उम्र कैद सुनाता है और ऊपर का कोर्ट ये सब रिजेक्ट करता है। मैं समझता हूँ इसमें कोई हिंदू मुस्लिम करने की ज़रूरत नहीं। मरने वाले में भी हिंदू भी थे और मुस्लिम भी थे, 120 लोग मरे थे उसमें। और इसमें अगर कोई पकड़े गए होंगे मुस्लिम तो उसको हम धर्म का उसका रूप देने की ज़रूरत नहीं, लेकिन जो कोई दोषी है उसके खिलाफ सुप्रीम कोर्ट में सरकार ने जाने की ज़रूरत है। अभी सरकार फेलियर हुआ है, ये हम बात इसमें कहते हैं। सर, केंद्र सरकार लगातार अवैध बांग्लादेशियों पर कार्रवाई कर रही है, लेकिन यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ का एक ताज़ा फैसला चर्चाओं में, जहां वो कहते हैं कि 1960 से 75 के बीच जो भी विस्थापित बांग्लादेशी हैं जो भारत में फिलहाल रह रहे हैं, उन्हें 10,000 परिवारों को स्थापित किया जाएगा, उनके लिए जमीन दी जाएगी। कहीं केंद्र के विरुद्ध ये बात जाती नजर आ रही है। मैं समझता हूँ ये अलग अलग नीति अलग अलग राज्य रख रहा है। इसमें केंद्र ने संयुक्त रूप से इसमें भूमिका लेने की ज़रूरत है। बांग्लादेशियों को कोई भी स्थिति में यहाँ पे हमने रखना नहीं चाहिए, क्योंकि बांग्लादेश जिस तरह हिंदुस्तान से बर्ताव कर रहा है, एक भी बांग्लादेशी हिंदुस्तान में नहीं रहना चाहिए। सर, कावड़ यात्रा शुरू है, उस दौरान उत्तर प्रदेश और उत्तराखंड में QR कोड का आदेश लागू किया गया है। सुप्रीम कोर्ट ने QR कोड मामले को रोक लगाने का फिलहाल इनकार कर दिया है। QR कोड काय के लिए हो? जो जाते हैं वहाँ पर धर्म हो जाती है। नहीं, QR कोड काय के लिए मुझे मालूम नहीं, लेकिन कावड़ियों के लिए सुविधा देना चाहिए। लेकिन कावड़ियों जिस प्रकार उन्माद मचा रही है वो भी गलत है, क्योंकि हमने कल देखा है उन्होंने पुलिस की गाड़ी की तोड़फोड़ की, कुछ जलाया। मैं समझता हूँ धर्म के लिए जा रहे हैं, शिव भगवान के लिए जा रहे हैं, तो ये तांडव रास्ते में करने की जरूरत नहीं, ऐसा मैं समझता हूँ। चलो बस, थँक्यू। भाजप जे आहे ते आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि एकूणच लोकल बॉडी इलेक्शनसाठी भाजपची तयारी सुरू आहे, जास्तीत जास्त करून मुंबईमध्ये। त्यामुळे येणारे जे काही सणवार असतील त्यामध्ये भाजप जे आहे ते हिंदू, मुस्लिम, गुजराती, मराठी व मराठी या प्रकारची विभागणी करून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित होते। मला असं वाटतं निवडणुकीसाठी जातीभेद, धर्मभेद, पोट जातीभेद हे करणं चुकीचं आहे। आपल्या कामाच्या बळावर निवडणुकीत मतं मागितली पाहिजे आणि कामाच्या बळावरच निवडून आलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने समाजात भेद पाडण्याचा प्रयत्न करत असेल राजकारणासाठी, तर ते चुकीचं आहे। पण सर, जिकडे ज्या ठिकाणी मुस्लिम किंवा इतर भाषिक ज्या ठिकाणी पर्सनल इंडिव्हिज्युअल जोरावर जे उमेदवार विरोधकांचे निवडून आलेले आहेत, अशा लोकांना खास करून भाजपमध्ये घेण्यासंदर्भातली रणनीती देखील त्यांची होताना बघायला मिळते। किती लोकांना घेतील ते? किती लोकांना घेतील हा एक प्रश्न आहे ना। एका वार्डात एकच माणूस थोडी निवडून येण्याच्या क्षमतेचा असतो, 4-4, 5-5 असतात। घेऊन किती लोकांना घेतात। त्याच्यावर मला असं वाटतं या घेण्यामुळं त्यांच्यातलेच लोक जे बेसिक काम करणारे नाराज आहे आणि त्याच्यामुळं ही प्रवृत्ती चुकीची आहे। घेत असेल तर घेऊ द्या, परंतु जनता एका विचारसरणीच्या मागे असते, एका विचाराच्या मागे असते। आणि मुंबई, मला असं वाटतं निवडणुकीनंतर मुंबई काय महाराष्ट्र दाखवून देईल, कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय काय झालं आजही संसदेत चर्चा चालू आहे, कालही संसदेत चर्चा झाली, हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे। सर, असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि अगर ये 12 लोग इनोसेंट थे तो फिर 18 साल उन्हें जेल में कैसे रखा गया? ये गलत नहीं हुआ क्या? उनके साथ इनजस्टिस नहीं हुआ? इस पे मैंने मेरा मत रखा है, सुप्रीम कोर्ट में सरकार ने जाना चाहिए। थँक्यू। चला, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।